हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मीरा इज एनिथिंग. आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी मीरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि मी आले वावरात. आज घरी नळ आलेले, पण आईचा फोन आला होता की माकडांची पण स्किन आपल्या स्किनसारखीच असते ना, तर त्यांनी लय मारून दिलं. दाखवते तुम्हाला. एवढा कोपरा पुरा बराच मारला त्यांनी अर्ध्यात. त्याला विलाज नाही आहे. तर आज आले, मी बघते आता. आज मनावर घेते मी आतापासून, कारण मग ते काहीच नाही होऊन देणार. थोडंफार बी काही होऊन नाही देणार. पोळ्या ते गडबडीत घेऊन आली. म्हटलं भाजी कशात घ्यावं नाही कशात घ्यावं. 2-3 पोळ्या आणि लोणचं घेऊन आले. वानेर दाखवत तुम्हाला. हे कसे बसले लिंबावर. आणि इथं खाली उतरायला त्यांना किती वेळ आहे. इथं लगेच उतरते कोणी नसलं की. हे बाय वानेर. हे ना मारवाड्याचं वावर आहे, तर ती आहे ना, ते त्याच्या साईडची लिंब तोडीतच नाही. तो त्या लिंबामुळं इकडल्या वाल्याला इतका त्रास आहे. हे म्हणजे वानेर काहीच लावून देत नाही. सरकीचे सुद्धा कायऱ्या खाते. सरकीचं सुद्धा आमच्या डोक्यात नाही आलं. सरकी आहे ना इकून राहून द्यायला पाहिजे ते. आम्ही 10-12 तास हे पान इकून. आमची लय मोठी मिस्टेक झाली ती. आणि आता ती पाहते खाली उतरते कोणी नसल्यावर. ते डोक्यातच नाही आलं त्या सरकीला तरी काय उरायलं. पण ते इकून राहू दिले असते 10-12 तास आणि तिकून पेरला असतं ना, ताणच नव्हता लगे. जर दादा उशिरा लक्षात आले. हे बाय हे असे वरपट हे खाऊन घेते. हे इथं पाहिलं ना, हे असं वर पडून टाकीते. हे काहीच येऊन नाही द्याय ना त्याला. हे वर पडून टाकलं त्यांनी पूर्ण. मी यायच्या आधीच. तिकडं पुढं बरं आहे, पण ते उशिरा लावल्यामुळं बी आता ते फुलात नाही आलं ना अजून. चांगले आमीत नाही आलं. नाही यायचे, नाही तर आम आल्यावर नाही यायचे माझ्या हिशोबाने. आता काय माहिती बाबा काय होतं. डोकं पागल झालं आहे हरभऱ्या पुढं. या जेवण करायला. वानेर खाली नाही तोपर्यंत म्हणलं खाऊन घ्यावं थोडंसं. एक पोळी आत्ता खाते, एक दुपारून खाते. एवढी काही भूक नाही मला. म्हणलं खाते जरशी खुरपी ते बी थोडंफार असं गवत आहे जिथं खुरपी तरी कम बसून काय. लसूण जाऊन पाहायचं आहे मला तिकडं, पण आता वानेरामुळं ते बी हालता येईना इथून. जसे तिकडं गेले ते तेव्हा जाईल. गहू पाहिजे किती मस्त झाला. तिकडे वाठुळ आली की काय माहिती कसा आवाज यायला. वाठुळची वाटतं ते बाई. भयानक आवाज यायला तिकडं. वाठुळची ती. चला. वानेर इतका आधी अंगावर आला होता आत्ता मग आपल्या वानेरांनी ताप द्याला बाबा. पण म्हणलं लसूण पाहून यावं एकदा. इकडं चांगलं झालं बरं का हरभरं. इकडं लय मस्त झालं. कसा मस्त झाला. कोथमीर पा इथं किती मस्त झुपका झाला. हे इथं वाढली बऱ्यापैकी, पण कवळी आहे. चांगली वाढल्यावर घेऊन जाईल मी आता. हे बघा इथं तर भरपूर सारी आहे. इथून इथपर्यंत लय मोठी आहे. सगळे असं कडीकडीने टाकली होती मी. हे किती मोठे. इकडं पे हे बाई इकडं पुरा लसणात इकडं कोपऱ्यात जाता येत नव्हतं मला, तर अशीच टाकून दिली ती. किती छान उगली इथं बी. पुरं तास खुरपी लय आहे. इथं गवत तसंच राहिलं होतं. हे रोजदारनी ना नीट खुरपीला नव्हतं काय खून. आमच्या घरच्याच रोजदारणीमध्ये एव्हा इतकं गवत निघलं याच्यात. काँग्रेस लय होतं. इतकं टाकलं गवत, पुरं काढून टाकलं. 2-3दा जाऊन त्या विहिरीवर जाऊन तिथं पाणी पेले, पण ताण काही जाईना. आता वानेर नाही काही नाही. आता काय करते तिकडंच जाऊन पाणी पिते. पण चप्पल राहिली त्या तुरीच्या त्या बरखांडाजवळ. चप्पल आणते मग. मोठं झालं बाय. हायब्रीड येते ती. वाढ मस्त. यो घास आहे. गाईसाठी घास टाकला.
कोणीच नाही वाटतं तिथं. चला गावातून आजांचा आवाज यायला लागला म्हणजे मग घरी जाण्याचा वेळ झाला. निघते आता मी. भाजी न्यावत वाटेल पण त्याला एवढी टेस्ट नाही आली अजून, आंबूसपणा नाही आहे. नेक्स्ट टाईमने मी निघते आता जालन्याला जायला. म्हणजे लवकर निघलं ना तर हे जवळचा रोड जो आहे ना तिथून जाता येतं मला, नाही तर मग कोण लांबून जावं लागतं, लय लांब लागतं ते. चला निघते मी आता. ब्लॉग कंटिन्यू करून जालन्याला गेल्यावर. चला निघते. आता आले आणि आरू येईल पाय. आरू आरू मम्मानी काय आणलं? आरूला चिप्स आणलाय ना. मी आता चिप्स आणले होते तिला. आता का मोबाईल मध्ये घुसती. आता इथं हळदी कुंकू ठेवलेले, इथं बोलवलेले, तयार होते जाते. येते हळदी कुंकू घेऊन, नाही का वेळेवर आलेत. माकडं सकाळी सकाळीच लय परेशान करते. दुपारून गेलते तिकडे वर. काय आरू चिप्स मग? आरू तू ना कम्मल गरीब आहे. कम्मल मग उद्या जाऊ का? मग मी उद्या जाऊ. मग मी वावलात जाऊ. मी मोठ्या जवळ राशीन. मग तू राशीन. अरे लय व्हेरी गुड झाली ग मोपली बाई. हे फरसाण आणलं पोरींना. हे फिके आलू चिप्स, काय हे तिखट आलू चिप्स आणि पेढे आणले. खाऊ राहिल्या पुरी. आता इकडे मोठ्याल्या पुरी बसल्या खात. इथं आरू बाई आमची खा आलू. हाव ग चीज खायली चीज. हा आमच्या गल्लीत आहे ना हळदी कुंकू ठेवण्यात आलं होतं. एक जणीचंच हळदी कुंकू न ठेवता आहे ना 4-5 जणी मिळून त्यांनी ठेवलेलं होतं. तर छान दिवा असा आणलेला होता त्यांनी. इथं विठ्ठल रखुमाईचा फोटो, पीस वगैरे हळदी कुंकू मांडलेलं होतं त्यांनी. छान वेळ देता येतो ना, म्हणजे असं एक दिवस ठरवून छान रिलॅक्स बसता येतं, गप्पा करता येत्या, नाव वगैरे घेता येते. असं छान वाटतं म्हणजे 4-5 जणींचं मिळून. आता आमच्या गल्लीत काय कसं करतात काय माहिती, आता कसं ठरवते. जे 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 करायले असं छान दिवा दिला वानात. आरू लगे जे 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 पण करायली. तुम्हाला माझा लुक कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा. आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.